माझा बहु गोड झाला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला वघ्या दुःखाचा मागिल्या. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. पुंडरीकाय दातुं मुनींद्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग करू प्रथमनम, पांडुरंग करू प्रथमनम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी जयांची क्रिया स्मरण. होय सकळ विद्यांची अधिकर, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत. आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा. थोडा विको कमी राहू दे, म्हणजे याच्यात आवाज घुमणार, याच्यामुळे आवाज येतो. पेस कमी राहू दे, ट्रबल दे थोडासा. जगद्गुरु श्री तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय जिवंतपणे शेवट कसा गोड करता येतो याचं उत्तम उदाहरण आपल्याला देतात. या अभंगाचं गोड चिंतन आपण 12 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या खेड नगरीमध्ये, खेड गावामध्ये. गेल्या वर्षी ज्या वडिलांचं निधन झालं, या संपूर्ण गावावरती दुःख पसरलं. तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रभर सर्वांना दुःख झालं. त्याचं कारण गोरगरिबांसाठी जगणारा, गावच माझं कुटुंब आहे असं समजणारा अत्यंत अवलिया व्यक्ती, कर्तबगार व्यक्ती म्हणून ज्यांना संबोधलं जातं, अतिशय कष्टातून जीवनाची सुरुवात झाली. आपल्या वडिलांची पोलीस पाटीलकी सांभाळता सांभाळता आपलं अव्याहत जीवन समाजासाठी, गावासाठी, दुसऱ्यासाठी ज्यांनी जगलं असे कैलासवासी नारायणराव देवराव
मोरे पाटील, त्यांना भाऊ म्हणतो आपण, आणि एन डी पाटील किंवा त्यांना भाऊ म्हणून ओळखलं जायचं. आणि त्या संबंधातून भाऊंच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण एकत्रित आहोत. भाऊंच्या बद्दल आपण पुढे कीर्तनात बोलणारच आहोत. एक बहुआयामी, कर्तबगार, स्पष्ट वक्तेपणा असणारा नेता. 11 वर्ष या राशीन गटामध्ये ज्यांनी जिल्हा परिषदचं सदस्य म्हणून काम पाहिलं, जगदंबा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन असतील, उपाध्यक्ष असतील, गावची पोलीस पाटीलकी असेल, गावचं सरपंच पद असेल, या सगळ्या नेतृत्वानं त्यांनी गाव अखंडित विचाराचं बनवलं. दिवाळीच्या सणाला गोरगरिबांच्या घरामध्ये अगोदर जेवण केलं पाहिजे, मग मी जेवणार, असा दुसऱ्यासाठी जगणारा हा अवलिया पाटील, किंवा आपण त्याला सामाजिक साधू म्हणूया, असे वैकुंठवासी भाऊ यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आहोत. आणि त्यांना ही भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करत असताना आपल्या भागाचे लोकप्रिय कीर्तनकार, ज्यांच्या वाणीद्वारे उभ्या महाराष्ट्राला कीर्तनानं वेड लावलेला आहे, कर्जत तालुका असेल, वारकरी संप्रदायाचं या भागाचं एक मोठं गोदड महाराजांसारखं नेतृत्व असेल, ज्याला प्रति पंढरी म्हटलं जातं, धाकली पंढरी म्हटलं जातं, अशा गोदडनाथ महाराजांच्या कृपेनं वारकरी संप्रदायाचं जुनं व्यक्तिमत्व असणारे, आमच्या सगळ्यांचे गुरुतुल्य असणारे प्रकाश महाराज जंजिरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे लोकप्रिय मृदंगवादक, तबलावादक बंडोपंत गुरुजी पानसरे सरपंच आहेत कुंभारगावचे, त्यांच्या माध्यमातून या परिवाराचे अत्यंत लाडके आमचे विक्रमराजे सतीश महाराज मोरे आणि त्यांची पोपटराव आणि बाळासाहेब नावाची 2 मुलं, काही पुतण्या आहेत, विजयराजे नावाची, काही मंदाकिनी ताई नावाच्या मुली आहेत. या समस्त मोरे पाटील परिवारानं भाऊंच्या सगळ्या भावांनी, कुटुंबियांनी, पुतण्यांनी, नातवांनी, आधीकडून सगळ्या ग्रामस्थांनी, त्यांचा परिवार काय नुसता घरापुरता नाही आहे, मुलापुरता नाही आहे, महाराष्ट्रभर त्यांचा हा परिवार जोडलेला आहे. त्यांनी खूप माणसं जोडलेली आहेत. तो जडरडीत समोर बसलेल्या बाबांसारखा फेटा, फोटोमध्ये पाहिलं की तो फेटा, कमरेला असणारी पिस्तूल, साधं धोतर, साधा निरू घालणारा हा भाऊ आपल्या स्मरणातून जाऊ शकत नाही. आणि त्या भाऊंच्या पुण्यस्मरणाला एक थाटात कीर्तन झालं पाहिजे, गायन वादन सांप्रदायिक पद्धतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण झाली पाहिजे, असा उद्देश मनामध्ये ठेवून प्रकाश महाराज जंजिरे असतील, या भागाचं नेतृत्व आहे, जुने कीर्तनकार आहेत, त्यांच्याकडे पाहून आपण सगळ्यांनी पाऊल टाकलेलं आहे. प्रकाश महाराज असतील, या भागाचं लाडकं मृदंगाचं क्षेत्रातलं एक मोठं नाव आमचे पानसरे गुरुजी असतील, विक्रमराजे असतील, या सगळ्यांनी आग्रह केला की अक्रूर महाराजांचं कीर्तन आयोजित करा. त्या संबंधातून आपल्या सगळ्यांच्या वतीनं भाऊंना आदरांजली अर्पण करण्यासाठी या कीर्तनाचं माझ्याकडे नेतृत्व दिलेलं आहे. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राची सगळी ही प्रसिद्ध असणारी गायक मंडळी यांच्या आवाजानं महाराष्ट्राला वेड लावलेला आहे. ओंकार महाराज जगताप, आवाजाचा बादशाह त्यांना म्हटलं जातं. कितीही उंच आवाज जाऊ द्या, फाटणार नाही, तुटणार नाही, चिरकणार नाही, आकाशाला गवसणी घालणारा आवाज आमचे ओंकार महाराज जगताप यांचा आहे. महाराष्ट्रभर सध्या त्यांचं नाव झालंय. कालच दोघंही तिरुपतीला व्यंकटेशाचं दर्शन करून आलेले आहेत. आमचे ओंकार महाराज जगतापांना वंदन. महाराष्ट्राची ही गाणं कोकिळा आमच्या मराठवाड्यामध्ये कैलास महाराज म्हटलं की सगळा महाराष्ट्र त्यांना ओळखायला लागला. काही गवळणी, काही प्रमाणाच्या चाली महाराजांच्या आवाजामध्ये खूप गोड लागतात. हृदयाला लागणारा आवाज आहे, हवा हवासा वाटणारा आवाज आहे. कैलास महाराज पवार, त्यांनाही माझं वंदन. आपण सगळे गुणीजन टाळकरी मंडळी, हा भाग चांगल्या चाली म्हणणारा भाग आहे, चांगला परमार्थिक भाग आहे. त्यामुळे अगदी या कर्जत तालुक्यातील सगळे आपण उभे असणारी गुणवान टाळकरी मंडळी, सगळ्यांना वंदन. बंडोपंतजी पानसरे गुरुजी पुण्यासारख्या शहरामध्ये राहतात, कुंभारगावलाही लक्ष देतात आणि अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे. आमच्या सगळ्या तरुण कीर्तनकारावर, गायक वादकावर प्रेम करणारं, लाखो लोकांची भजनं वाजवणारं, जुन्या लोकांना अजूनही तुकारामजी गोसावी असतील, बाळासाहेब वायकर असतील, कल्याणराव गायकवाड असतील, रघुनाथजी खंडाळकर असतील,
अशा जुन्या लोकांच्या पखवाजाची तबल्याची साथ महाराष्ट्रामध्ये जर कुणी केली तर ती बंडोपंत गुरुजी पानसरे गुरुजींनी केली. अतिशय गोड नाव आहे, मोठं व्यक्तिमत्व आहे या भागाचं आणि पिस्तूल घेऊनच आहे, चुकलं की गोळीच आहे जवळ, काही अडचणच नाही. भाऊंची सारखं बरं का. अगदी आमचे बंडोपंत पानसरे गुरुजी त्यांनाही माझं वंदन. सरपंचही आहेत, आमचे नितांत जिवलग आहेत. समोरून तबला सम्राट महेश महाराज महेश महाराज साळुंके, अतिशय त्यांचाही हात गोड आहे, लग्गीचा बाज आहे. महेश महाराजांना वंदन. आपण बसलेली काही महाराज मंडळी असाल, आता खरं तर ज्यांचं कीर्तन पाहिजे ना आम्ही चाली म्हटल्या पाहिजे असे आमचे प्रकाश महाराज आहेत. खरं तर ज्येष्ठ आहेत, जोरात टाळी वाजवा. मोठ्या मनानं महाराज पेटी वाजायला बसले, नाही तर आता कोणी नाही महाराज, आता कोण कीर्तनकार असं थांबतोय महाराज, कोणी नाही. पण त्यांचं हृदय मोठं आहे, अंतकरण मोठं आहे. आम्ही त्यांचे लेकरं आहोत आणि लेकराचं कौतुक पाहण्याचं काम महाराज करतायत. शृंगारीले बाळ कौतुके या न्यायानं प्रकाश महाराजांना धन्यवाद देतो. पेटी फार गोड वाजवतात बाबा, आता जुने आहेत, सगळ्याच गोष्टीची त्यांना जाण आहे. अगदी वडीलच आहेत आमचे, त्यांना वंदन. आपण बसलेली काही मंडळी असाल त्या सगळ्यांना वंदन. आमचे गणेश महाराज आलेली सामाजिक, आध्यात्मिक, राजकारणातील, अर्थकारणातील प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारी, अगदी या आमचे प्रसाद दादा असतील, विक्रम दादा असतील, सगळ्यांनी आग्रह केला. भोसले महाराज असतील, आधी करून मोरे महाराज असतील, आधी करून सगळ्यांनी संपर्क केलेला आहे. सगळे आपण या भागातून, मग कर्जत तालुका असेल, खाली इंदापूर तालुका असेल, आणखी त्याच्या पलीकडून बारामती तालुका असेल, खालून कर्जत तालुका म्हणजे नगर जिल्हा आणि पुणे जिल्हा, या दोनही जिल्ह्यातून आपण जमलेली सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य माता माऊल्या, या परिवारातले सगळे सोयरे, पै पाहुणे, आप्तेष्ट, मित्र परिवार, भाऊंनी जोडलेली ज्या ज्या गावाला, ज्या ज्या पोलीस स्टेशनला जिथं ते जातील आदराचं स्थान, आदरयुक्त भीती त्यांच्या बाबतीमध्ये होती. मी पुढं ते सांगत राहणार आहे. आणि त्या संबंधातून भाऊंना आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण सगळेजण एकत्रित आहात. प्रत्येक व्यक्तीचं काही मी नाव घेऊ शकत नाही, पण सगळे भाऊंना मानणारे आहेत. त्यांचा फोटो पाहिला व त्यांचा चेहरा पाहिला की त्यांची आठवण येते. त्यांच्या मुली, त्यांच्या मुलांना खूप आठवण येत असते. सगळ्या घराला, सगळ्या कुटुंबियांना. वकील आहेत त्यांचे पुतणे, बारामतीला सरकारी वकील आहेत. पुतण्यांना, भावांना, बहिणींना, मुलींना, नातवंडांना सगळ्यांना धन्यवाद देतो. भाऊंचा कार्यक्रम कसा केला पाहिजे, इतका सुंदर कार्यक्रम तुम्ही आयोजित केला. कीर्तनाद्वारे, नामस्मरणाद्वारे, भजनाद्वारे त्यांनी त्यांचं जीवन समाजासाठी उपयोगी आणलं. जीवनामध्ये स्वतःची 10 गुंठे जागा गुप्तनाथ, जे आपलं पालखी सोहळा आहे, त्या पालखी सोहळ्याच्या पहिल्या मुक्कामाला 10 गुंठे जागा स्वतःची दान दिली. म्हणजे दानशूरत्वही आहे, सामाजिक बांधिलकी पण आहे, दुसऱ्यासाठी जगणं पण आहे आणि अत्यंत बहुआयामी समाजासाठी जगणारं नेतृत्व आपल्यातून हरवून गेलं. आणि त्यांना कीर्तनाद्वारे, नामस्मरणाद्वारे, चिंतनाद्वारे भगवतचरणी जागा मिळावी या उद्देशातून आपण हा प्रयत्न केलेला आहे. सगळ्या त्यांच्या परिवाराला, त्यांच्या कार्यकर्त्यांना, प्रत्येक व्यक्तीला वंदन करतो. गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, संप्रदायाचा प्रचार करणारी सगळ्या मंडळीला वंदन करतो. थोडासा हॉल असल्यामुळं याच्यात आवाज डबल होतो, त्यामुळे तुम्हाला लक्ष देऊन ऐकावं लागेल. आम्हाला तर काहीच कळत नाही, पण तुम्हाला लक्ष देऊन ऐकावं लागेल. आता हे हॉलचा दोष आहे, सिस्टीम चांगली आहे पण हॉलमध्ये आवाज घुमतो. पावसामुळे आपल्याला त्याला पर्याय नाही, पण तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय. 1-1.25 तासामध्ये आपण थांबणार आहोत, भाऊंना आदरांजली अर्पण करणार आहोत. फक्त एक काम करा, सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐकण्याची कृपा करा. विठाला 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 विठाला. असल्यामुळं थोडा आवाजाचा प्रॉब्लेमच राहील, पण थोडंसं लक्ष देऊन ऐका. अर्थ असा आहे, जन्म आणि मृत्यू ही 2 टोकं प्रत्येकाच्या जीवनात आहे. जन्म ज्याचा झाला त्याला मृत्यू आहे आणि मृत्यू ज्याचा झाला त्याला पुन्हा जन्म आहे. उपजेते नाशी, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्म झाला की मृत्यू आहे आणि मृत्यू झाला की जन्म आहे. ज्याचा जन्म होतो तो त्याचा मृत्यू होतोच महाराज. बरं, ज्याचा मृत्यू होतो त्याला पुन्हा जन्म आहे. हो, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भोवरा,
बहु थोरा वळसिया, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. सगळ्या संतांची प्रमाण आहे. जन्माला व्यक्ती आला रे आला की तो मरणार आहे, आणि जो गेलाय तो पुन्हा जन्माला येणार आहे. मात्र जन्म मृत्यूच्या मधलं जे आयुष्य मिळालंय ते बर्बाद करू नका, ते वायाला घालू नका. मग मिळालेल्या आयुष्यामध्ये आयुष्याच्या साधनी सच्चिदानंद पदवी घेणे. मिळालेल्या आयुष्यामध्ये जिवंतपणे शेवट गोड करता येईल का? जिवंतपणे आपण कुणाच्या तरी कामी येऊ का? जिवंतपणे आपण सामाजिक काम करू शकतो का? जिवंतपणे आपल्याला शेवट गोड करण्याचा रस्ता सापडेल का? याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. अगदी सोपं बोलायचं म्हणजे मनुष्य जन्म नावाची संधी परत परत मिळत नाही, कायम मिळत नाही, नित्य मिळत नाही, प्रयत्न करून मिळत नाही. संत म्हणतात ही संधी आम्हाला सापडली, मिळाली. बरवी ही वेळ सापडली संधी, बरवी ही वेळ सापडली संधी, बरवी तुकोबारायांचं प्रमाणे बरवी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. संधी परत परत मिळत नाही. मनुष्य जन्म नावाची संधी आहे, प्राप्त होत नाही. मग पावला हा देह काकटाळी न्याय, न घडे उपाय घडो आले. न घडणारा उपाय घडून आलाय आणि जन्म मिळालाय, वायाला घालू नका. संत आपल्याला शिकवतात औट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, काय गोड शब्द.